गॅलिलिओ गॅलिली हे इटलीमधील प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ, ज्योतिषशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ होते. त्यांना आधुनिक विज्ञान किंवा विज्ञान क्रांतीच्या जनकांपैकी एक मानले जाते. त्यांच्या निरीक्षणांमुळे जगाबद्दलच्या समकालीन समजुतींना मोठा धक्का बसला आणि खगोलीयशास्त्रासह विविध क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले. एका कथेप्रमाणे 1583 साली गॅलिलिओ फक्त 17 वर्षाचे असताना एका रविवारी धर्मगुरूच्या पिसामधल्या कॅथेड्रलमध्ये चालू असलेल्या कंटाळवाण्या प्रवचनादरम्यान त्यांनी उंच झोके घेणारे एक झुंबर पाहिले आणि त्यांना एकदम एक ब्रेनवेव्ह आली. ते नाचत नाचतच घरी आले. त्यांनी लगेच प्रयोग सुरू केले. झोका लहान असो वा मोठा किंवा लंबकाचे वजन कमी असो वा जास्त, त्याच्या एका आंदोलनाला सारखाच वेळ लागतो हा निष्कर्ष त्यांनी काढला. दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनाला लागणारा वेळ बदलतो हेही त्यांना कळले. या सगळ्या प्रयोगांसाठी त्या काळी घड्याळ नसल्याने वेळ मोजण्यासाठी त्यांनी हाताची धडधड करणारी नाडीच वापरली होती. याच लंबकाचा वापर त्यांनी त्यांचा गतीचे नियम मांडण्यासाठी केला आणि असाच लंबक वापरून ह्युजेन्सने पहिले पेंडुलम घड्याळ बनवले. त्या कॅथेड्रलमध्ये अजून एक दिवा आहे. तो गॅलिलिओचा दिवा म्हणून ओळखला जातो. गॅलिलिओने हायड्रोस्टॅटिक तराजू बनवला. त्या काळात एरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचा पगडा सर्वत्र निर्माण झाला होता. एखादा सिद्धांत मांडायचा आणि केवळ वादविवाद करून तो प्रस्थापित करायचा अशी परंपरा तोपर्यंत होती. गॅलिलिओनी मात्र आपला सिद्धांत प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा नवीनच पायंडा पाडला. पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे हे त्यांनी गणिताने सिद्ध केले. 1604 साली त्यांना आकाशात एक नवीन उज्ज्वल तारा दिसला. 1609 साली त्यांनी डच लोकांकडून दुर्बिणीची टेलिस्कोपची कल्पना ऐकली होती. नळकांड्यात भिंग बसून ते उपकरण बनवले होते. त्यातून दूरवरच्या बोटी खूप स्पष्टपणे दिसत. या दुर्बिणीविषयीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. गॅलिलिओना वाटले की याच दुर्बिणीतून आपण समुद्रावरच्या बोटीऐवजी जर आकाशातले ग्रहतारे निहाळले तर. तेव्हा त्यांनी वस्तूची प्रतिमा 32 पट मोठी करून दाखवणारी दुर्बीण तयार केली. गॅलिलिओला दुर्बीण शोधण्याचे श्रेय दिले जात नाही, परंतु त्यांनी त्यावेळी अस्तित्वात असलेल्या दुर्बिणीत लेन्सची गुणवत्ता सुधारून क्षमता वाढवली आणि ती दुर्बीण आकाशाकडे फक्त वळवली आणि सर्व विज्ञानाचा, खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला. आकाशातील खगोलीय पिंड जास्तीत जास्त स्पष्ट दिसू लागले. या दुर्बिणीतून त्यांनी चंद्रावरचे डोंगर आणि ज्वालामुखी बघितले. 1610 साली गुरूचे निरीक्षण करून त्याभोवती फिरणारे चंद्र शोधून काढले. शुक्रतारा आणि त्याच्या कला यांचाही अभ्यास केला. गॅलिलिओ यांनी दुर्बिणीच्या सहाय्याने चंद्राची कक्षा पृथ्वीच्या भोवती असल्याचे निरीक्षण केले. त्यांनी चंद्रावर डोंगर, खड्डे आणि खंदक देखील शोधून काढले, ज्यामुळे चंद्र हा पृथ्वीसारखाच खडकाळ पिंड असल्याचे सिद्ध झाले. या सगळ्या शोधांवर मग त्यांनी दी स्टोरी मेसेंजर हे पुस्तकही लिहिले. गॅलिलिओ यांनी निरीक्षण केले की शुक्र ग्रहाला पृथ्वीप्रमाणेच वेगवेगळ्या कला दिसतात. हे निरीक्षण त्यावेळच्या ग्रहीय कक्षा प्रणालीशी विसंगत होते. गॅलिलिओ यांनी गुरुग्रहाचे 4 मोठे उपग्रह शोधून काढले. या शोधामुळे पृथ्वी ही इतर ग्रहांप्रमाणेच एक सामान्य ग्रह असल्याचे स्पष्ट झाले. गुरुभोवतीचे चंद्र बघून चंद्र हे काही फक्त पृथ्वीलाच नाहीत, त्यामुळे पृथ्वी ही काही या विश्वात केंद्रस्थानी मानण्याचे कारण नाही आणि कोपर्निकसचे म्हणणे बरोबर असले पाहिजे असे त्यांचे ठाम मत झाले. या पुस्तकामुळे गॅलिलिओ चक्क रातोरात हिरो बनले. या सुधारित दुर्बिणीच्या सहाय्याने त्यांनी खगोलीय निरीक्षण केले. अज्ञात असलेले अनेक ग्रह, तारे यांचे निरीक्षण करता येऊ लागल्याने त्यांनी अनेक खगोलशास्त्रीय महत्त्वपूर्ण शोध लावले. गॅलिलिओ यांनी केलेल्या निरीक्षणांद्वारे खगोलशास्त्राच्या क्षेत्रात जी माहिती उघड केली त्यामुळे त्यांचा चर्चशी संघर्ष झाला. त्या काळात चर्चच्या मान्यतेनुसार पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी होती, पण गॅलिलिओ यांच्या निरीक्षणामुळे ही मान्यता खोडून निघाली. सूर्यकेंद्री मॉडेल बरोबर असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. गॅलिलिओ यांच्या निरीक्षणांमुळे चर्चच्या त्यावेळच्या धार्मिक मान्यतांना धक्का लागला. चर्चने त्यांच्यावर पाखंड, खोटे बोलण्याचा आरोप ठेवला. या दुर्बिणीतून दिसणाऱ्या चंद्रावरचे पर्वत, डाग आणि इतरही गोष्टी या खऱ्या नसून दिशाभूल करणाऱ्या आहेत असे चर्च म्हणायला लागले.
व गॅलिलिओ विरुद्ध खटला चालू झाला. ॲरिस्टॉटलच्या सिद्धांताच्या विरुद्ध अशा अनेक गोष्टी गॅलिलिओ दुर्बिणीतून पाहू लागल्यामुळे ते काहीतरी जादूटोणा करून लोकांना भुलवतात असा समज निर्माण झाला. त्यांच्या शोधांमुळे ॲरिस्टॉटलच्या समर्थकांत खळबळ माजली. आपल्या सिद्धांतांवर गॅलिलिओने लिहिलेल्या पुस्तकावर पोपने बंदी घालून त्यांना चौकशी समितीसमोर खेचले. इपर्सिमूस म्हणजे तरीही तीच फिरते ही गॅलिलिओने वापरलेली एक म्हण आहे असे मानले जाते. पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसून सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो आणि तू केलेल्या विधानाबद्दल म्हणजेच पृथ्वी सूर्यभोवती फिरते या विधानाबद्दल तू माफी माग असे कोर्टाने सांगितल्यानंतर आणि गॅलिलिओला स्थानबद्धतेचे आदेश दिल्यानंतर त्यांनी कोर्टाबाहेर मातीत हे शब्द कोरल्याचे मानले जाते. 6 महिन्याच्या खटल्यानंतर 22 जून 1633 रोजी जवळपास अंधत्व आलेल्या गॅलिलिओनी हार मानली. एखाद्या अपराध्याप्रमाणे वागणूक देऊन त्यांना कैदेत ठेवले गेले. या बंदिवासात असताना त्यांनी टू न्यू सायन्सेस हे पुस्तक लिहिले आणि ते गुप्तपणे हॉलंडमध्ये प्रकाशित केले. वयाच्या 78व्या वर्षी गॅलिलिओ यांचे निधन झाले. अखेरची 5 वर्षे त्यांना अंधत्व आले होते. विज्ञानाचे मेकॅनिक्स या विषयाचे गॅलिलिओ जनक समजले जातात. गॅलिलिओ यांना वैज्ञानिक सत्याचा पाठपुरावा केल्याबद्दल शिक्षा झाली असली तरी त्यांची वैज्ञानिक देणगी कायम टिकून राहिली. त्यांच्या निरीक्षणामुळे खगोलशास्त्राच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले. त्यांनी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला आणि प्रयोग आणि निरीक्षणांवर आधारित निष्कर्ष काढले. गॅलिलिओ यांच्या दुर्बीण निरीक्षणांमुळे खगोलशास्त्राच्या क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन झाले. त्यांच्या निरीक्षणांमुळे विश्वाच्या रचनेबद्दलचा समज पूर्णपणे बदलून गेला. गॅलिलिओ यांचे कार्य हे आधुनिक विज्ञान आणि शास्त्रीय चिकित्सेच्या विकासाची पायाभरणी मानले जाते. गॅलिलिओ यांनी मांडलेले काही प्रेरणादायी विचार पुढीलप्रमाणे: जिज्ञासा ही समस्या सोडवण्याची गुरुकिल्ली आहे. 2 सत्ये एकमेकांना विरोध करू शकत नाहीत. निसर्ग अथक आणि अपरिवर्तनीय आहे आणि त्यात लपलेली कारणे व क्रिया ही माणसाला समजू शकतात की नाही याबाबतीत तो उदासीन आहे. निसर्ग हे एक महान पुस्तक आहे जे आपल्या डोळ्यासमोर आहे. मला म्हणायचे आहे, हे विश्व, त्यात लिहिलेली भाषा व चिन्हाचे आकलन झाल्याशिवाय आपल्याला ते समजणार नाही. आणि पृथ्वी आपल्याभोवती फिरत असताना सूर्याभोवती फिरते. तुम्ही कोणाला काही शिकवू शकत नाही. तुम्ही केवळ त्याला त्याच्या स्वतःला शोधून घेण्यास मदत करू शकता. मी अशा एकाही अज्ञानी माणसाला भेटलो नाही ज्याच्याकडून मला काही शिकायला मिळाले नाही. सर्व सत्ये ही शोधल्यानंतर समजण्यासाठी सोपी असतात. महत्त्व त्यांना शोधण्याचे आहे. ज्या देवाने आपल्याला विवेक, तर्क, बुद्धी दिली आणि त्याचा वापर आपल्याकडून सोडून देण्याचा त्याच देवाचा हेतू आहे हा विश्वास ठेवून उपकृत व्हावेसे मला वाटत नाही. सत्याचे ज्ञान नसलेला व्यक्ती केवळ मूर्ख आहे, पण ज्याने ते ओळखलं आणि तरी तो ते खोटं म्हणतो तो एक अपराधी आहे. गणित ही एक भाषा आहे ज्यामध्ये देवाने विश्व लिहिले आहे. कोण माणसाच्या बुद्धीच्या सीमा ठरवणार? कोण ठामपणे सांगेल की आम्हाला सर्व काही माहिती आहे जे माहीत करून घेणे आहे ते? परोपकार हा कास्यरूपी असावा आणि अपमान हवेमध्ये फेकून द्यावा. जे मापलं जाऊ शकतं ते मापा आणि जे मापलं जाऊ शकत नाही ते मोजण्यायोग्य करा. मला माहीत आहे की ते गाढवाला घोडा म्हणतात जेव्हा त्यांना तो विकायचा असतो आणि घोड्याला गाढव म्हणतात जेव्हा त्यांना खरेदी करायचा असतो. विज्ञानाच्या प्रश्नांमध्ये हजारोंचे प्राधिकार हे एका व्यक्तीच्या विनम्र तर्कांपेक्षा काहीही किमतीचे नाही. माझे रात्रीच्या भयापेक्षा ताऱ्यांवर अधिक प्रेम आहे. ज्याला भूमिती समजली तो जगातील काहीही समजतो. मोठ्या प्रश्नांवर गोलमाल करण्यापेक्षा मला एकच सत्याचा शोध कितीही अनुपयोगी असला तरी अधिक मूल्यवान आहे. वैज्ञानिक सिद्धांतांचे खंडन करून कोणीही कोणताही विरोधाभास राखू शकतो. शंका शोधाचा जनक आहे.